अजून काय बोलायचंय तुम्हाला? वा बाजूला. सावी अहो काय करतोय याचा? मला माहितीये, जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून मी बघते इराला माझ्यापासून काहीतरी प्रॉब्लेम आहे. सतत ती जेलस फील करत असते, माझ्यासोबत स्पर्धा करायचं बघते. आणि तिच्या अशा वागण्यानं मला लई काय काय प्रश्न पडले. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही गाडीतून एकत्र आला म्हणजे मी तुमच्यावर डाऊट घेईन. आणि ना कधी तुम्हाला जाब विचार. खरं बोलताय तुम्ही? तुम्हाला डाऊट आहे? नाही नाही. मग खरंच बोलते. हा, थँक गॉड तुम्ही चिडला नाहीत माझ्यावर. थांबा, लगेच देवाचे आभार मानू नका. खरं तुम्ही आज जे माझ्यासाठी केलं ती लई मोठी गोष्ट आहे आणि मला त्याच आनंदात राहायचंय. खरंच आज आईला इतक्या दिवसांनी भेटून तिच्यासोबत वेळ घालवून खरंच लय भारी वाटलं. सावी, माझं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी मी काही करू शकतो. मी बघाच फक्त उद्या भाऊंसमोर असलेला प्रॉब्लेम सुद्धा मी कसा सॉल्व्ह करतो ते. नेमकं काय करणार आहात तुम्ही? कळेल की? नाही, आत्ताच सांगा. रुको जरा, सब्र करो, क्योंकि सब्र का फल मीठा होता है. आणि ते सगळं जाऊ द्या. तुम्ही आता मगाशी असं का म्हणालात की इतक्यात देवाचे आभार मानू नका म्हणून? बरं झालं आठवण करून दिली. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. आता काय झालं? आणि मगापासून मला एवढं इग्नोर करताय ते का? त्याच्या मागे पण कारण आहे. कारण तुम्ही एक चूक केली. चूक? कुठली? सांगते ना.